सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र हा विषय मी शिकवत आहे आणि कोविड-19 या जागतिक महामारीमुळे आपण प्रत्यक्ष क्लासेस घेत नाही, परंतु विद्यापीठाचे आणि आपल्या महाविद्यालयाचे असे ऑनलाईन क्लासेस घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे ऑनलाईनच्या माध्यमातून आपण सर्व एकत्र येत आहोत. आपल्याला जेवढं जमेल तेवढे आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून शिकायचे आहे. तर काल मी तुम्हाला टेलिग्रामच्या ग्रुपवरती सर्व सिलेबस पाठवलेला आहे आणि त्याच्यामधला हा पहिला युनिट आहे इकॉनॉमिक्स अँड इकॉनॉमिक सिस्टीम. याच्यामध्ये पूर्ण 4 टॉपिक दिलेले आहेत 1.1, 1.2, 1.3 आणि 1.4. 1.1 मध्ये पहिला टॉपिक म्हणजे इकॉनॉमिक्स अँड इकॉनॉमिक सिस्टीम म्हणजे अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्राचे प्रणाली. 1.1 मध्ये इकॉनॉमिक मीनिंग डेफिनेशन म्हणजेच काय अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. 1.2 मध्ये सिग्निफिकेशन इकॉनॉमिक कन्सेप्ट इन सोशल वर्क. मराठीमध्ये समाजकार्यामध्ये अर्थशास्त्राची महत्त्वपूर्ण संकल्पना काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर 1.3 मध्ये बेसिक कन्सेप्ट फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, लँड, कॅपिटल अँड ऑर्गनायझेशन म्हणजे मूलभूत संकल्पना, उत्पादनाचे घटक, भूमी, भांडवल आणि संस्था याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. आता शेवटचं म्हणजे 1.4 मध्ये इकॉनॉमिक सिस्टीम, कॅपिटलिझम, सोशलिझम, मिक्स्ड इकॉनॉमिक, डेफिनेशन, फीचर्स, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस म्हणजेच काय अर्थशास्त्राची प्रणाली, भांडवलशाही, समाजवादी, मिश्र अर्थव्यवस्था यांच्या व्याख्या, वैशिष्ट्ये, फायदे आणि तोटे आपल्याला जाणून घ्यायचे आहे. तर आपण पहिल्या चॅप्टरमध्ये 1.1 म्हणजेच इकॉनॉमिक मीनिंग अँड डेफिनेशन आपण पाहू. अर्थशास्त्री ही संज्ञा ओकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनलेली आहे. ओकोस म्हणजे हाऊस आणि नॉर्म्स म्हणजे नियम. म्हणजे इकॉनोमियाचा अर्थ असा आपल्याला सांगता येईल की घरगुती नियम. आता घरगुती नियम म्हणजे काय हे तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. घरगुती नियम म्हणजे समजा तुमच्या परिवारामध्ये 3-4 व्यक्ती असेल तर त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी पैशाची गरज लागते आणि जे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती या गरजा भागवण्यासाठी महिन्याचा किंवा वर्षाचा येणारा पैसा आणि मूलभूत गरजा भागवण्यासाठी लागणारा पैसा यांचा नियोजन करतो आणि हे सर्व परिवारामध्ये चालतं. आणि दुसरं म्हणजे अर्थशास्त्र आणि कुटुंबातील व्यवस्थापन यात बरेच साम्य आपल्याला दिसून येतो. कारण की तुमच्या एखाद्या वडिला नोकरी असेल, त्यांच्याकडे मंथली पैसा किती येतो आणि मंथली पैसा किती खर्च होतो याचा हिशोब तो नेहमी ठेवत असतो. म्हणून अर्थशास्त्र आणि कुटुंबातील व्यवस्थापन यात बरेच साम्य आपल्याला दिसून येते. अर्थशास्त्र ही संपत्तीची उत्पत्ती आहे, वापर आणि हस्तांतरणाचा सुद्धा अभ्यास करणारी एक ज्ञानशाखा आहे. आता अर्थशास्त्रामध्ये खरं तर संपत्तीची उत्पत्ती कशी करायची, बचत किती करायची, त्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा आणि त्यांचं संपत्तीचं हस्तांतरण कसं करायचा याचा अभ्यास आपण अर्थशास्त्रात सुद्धा करतो. आता एखादा उद्योग स्थापन करताना त्याचं वेळ, लागणारा पैसा, लागणारा कामगार, लागणारे साधने आणि भूमी याचा वापर कसा करावा हे सुद्धा अर्थशास्त्रात आपल्याला समजतं.
तसेच स्वतःचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी मनुष्य जे आर्थिक व्यवहार करतो त्या आर्थिक व्यवहाराचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. इथे काय सांगतोय, स्वतःचे आर्थिक प्रश्न कसे सोडवण्यासाठी मनुष्य धडपड करतो किंवा पैसा कमवण्यासाठी कसा धडपड करतो आणि त्यांच्या जे अमर्यादित गरजा आहेत ते कशा भागवतो याचा अभ्यास सुद्धा अर्थशास्त्रात केला जातो. विविध साधनाचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास सुद्धा अर्थशास्त्रात केला जातो. उदाहरणार्थ म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की एखाद्या व्यक्तीला 2 व्हीलर घ्यायची असेल तर शेतकरी हा आधुनिक शेती करून चांगले उत्पन्न मिळवण्याचे प्रयत्न करतो. तसेच नोकरदार हे उत्पन्नात बचत करून किंवा उत्पन्नात बचत होत नसल्यास बँकेकडून लोन घेतो आणि व्यावसायिक हा चांगल्या प्रकारे उत्पादन निर्माण करून जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतो. याचा संपूर्ण अभ्यास आपण अर्थशास्त्रात केला जातो. दुसरं म्हणजे अर्थ अधिक शास्त्र. अर्थ म्हणजे धन, पैसा, मुद्रा आणि शास्त्र म्हणजे अध्ययन होय. म्हणजे आपल्याला असे सांगता येईल की पैशासंबंधित अध्ययनाच्या प्रणालीला अर्थशास्त्र असे म्हणतात. म्हणजे सर्व गोष्टी हे काय पैशावरून अवलंबून आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्र एक विज्ञान आहे जे वस्तू आणि सेवाचे उत्पादन, वितरण आणि उपभोग किंवा वापर याचे विश्लेषण करत असते. वस्तू म्हणजे कोणत्या, जे कारखान्यात तयार होतात, आणि सेवा म्हणजे का, उदाहरणार्थ लॉजिंग, हॉटेल्स, हॉस्पिटल, दळणवळणाची साधने ह्याचे वितरण आणि कशा प्रकारे उपभोग किंवा वापर केला जातो याचे सुद्धा विश्लेषण अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. म्हणजे परत इथे धन म्हणजे संपत्तीची किंवा पैशाची प्राप्ती आणि खर्च याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र असा अर्थ घेतला जातो. म्हणजे संपत्तीचा किंवा पैशाची प्राप्ती आणि खर्च याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच काय, अर्थशास्त्र याचा अभ्यास करतो. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की जे काही ग्रामपंचायतीपासून तर केंद्रीय पातळीपर्यंत येणारा पैसा आणि जाणारा पैसाचा बजेट दिला जातो त्याला आपण संपूर्ण अर्थशास्त्रामध्येच त्याचा संपूर्ण अभ्यास आपण अर्थशास्त्रामध्ये केला जातो. वरीलप्रमाणे आपण समजलेल्या अर्थशास्त्राच्या अर्थापासून आपल्याला असे सांगता येईल की आधुनिक अर्थव्यवस्थेचे स्वरूप हे अत्यंत गुंतीचे असले तरी उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या 4 प्रकारच्या व्यवहारांना आर्थिक व्यवहार असे म्हटले जाते. म्हणूनच या 4 व्यवहाराशी संबंधित असलेले संस्था, संघटना यांच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था निर्माण होते तिला आपण अर्थव्यवस्था असे म्हणतात. तसेच अर्थव्यवस्थेमध्ये लोकसंख्या, नैसर्गिक संसाधने, उद्योग, व्यापार, सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्र, कृषी क्षेत्र, उत्पन्न, रोजगार, गरीब किंवा दारिद्र्य, शासन व्यवस्था, दळणवळण आणि पायाभूत सुविधा यासारख्या अनेक घटकाचा समावेश अर्थशास्त्रामध्ये केला जातो.